ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचे 131वा घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर। मोदी सरकारला मोठा झटका। विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं। महिला आरक्षणाच्या आडून देशाच्या संविधानाची व्याख्या बदलण्याचा डाव फसला। काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल। तर स्त्री शक्तीच्या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील, अमित शहांचा इशारा। आरक्षण मिळेपर्यंत नारी शक्तीची लढाई सुरूच राहील। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर महिलांच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेतल्याचा राहुल गांधींनी आनंद साजरा करावा, फडणवीसांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता। पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाला अपघात। विमानातील कर्मचारी सुरक्षित। जवळपास 60 विमानांची उड्डाणं आणि आगमन ठप्प। तर पहाटे 5 वाजता धावपट्टी सुरळीत। मुंबईमध्ये 164 शाळा अनधिकृत। मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर। चेंबूर गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा। हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवर अनेकांना शंका। सत्य बाहेर येऊ नये यासाठी जितेंद्र शेळकेंचा अपघात घडवल्याचा तृप्ती देसाई आणि सुषमा अंधारेंचा संशय। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची माहिती। मुंब्रा पोलिसांच्या मदतीने निदा खानचा शोध। तर निदाचा पती पोलिसांच्या ताब्यात। दीपक लोंढेची काल 12 तास कसून चौकशी। आज पुन्हा एकदा चौकशी होणार। समता पतसंस्थेमध्ये लोंढेच्या नावानं 4 खाती। इराण अमेरिका तणावादरम्यान जगाला मोठा दिलासा। अखेर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल।